आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाईन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। रांगोळी गावातल्या 3 तरुणांवर काळानं घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली असून शाळेचा निकाल घेण्यासाठी बाहेर गावाहून इचलकरंजीत आलेल्या तिघांपैकी डंपर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत। या घटनेमुळे रांगोळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार गणेश कांबळे, साहिल कांबळे आणि अर्जुन मिरजे हे 3 जण रांगोळी इथून इचलकरंजीतल्या एका शाळेमध्ये निकाल घेण्यासाठी आले होते। निकाल घेतल्यानंतर ते परत जात असताना माणकापूर इथं एस कॉर्नर परिसरात त्यांच्या दुचाकीचा डंपर सोबत भीषण अपघात झाला। अपघात इतका गंभीर होता की तिघेही रस्त्यावर फेकले गेले। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। मात्र या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून उर्वरित 2 जण गंभीर जखमी झालेत। गंभीर जखमी अर्जुन मिरजे याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून इतर जखमीवरही उपचार सुरू असल्याची माहिती मिळतेय। घटनेची माहिती रांगोळी गावात समजताच गावात शोककळा पसरली। मित्र, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं इचलकरंजी इथल्या आयजीएम रुग्णालयात धाव घेतली। रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा एकच आक्रोश पाहायला मिळाला। निकाल घेण्यासाठी आनंदानं बाहेर पडलेल्या मुलांवर अशी दुर्दैवी वेळ आल्यानं अनेकांना धक्का बसला। या घटनेमुळे संपूर्ण रांगोळी गावात हळहळ व्यक्त केली जात असून अपघात नेमका कशामुळे झाला, डंपर चालकाची चूक होती का, याचा तपास पोलीस करतायत। अधिकृत माहिती आणि तपासानंतर पुढील तपशील समोर येईल।